आपल्या कंपनीला कर्जाचं ओझं झालं म्हणून आत्महत्या करणारा नवरा आणि 7,000 करोडचं कर्ज असलेली कॅफे कॉफी डे कंपनी ही ठेवून गेल्यानंतर त्या बायकोने काय करावं? दुसरी कुठलीही बाई कोलमडून गेली असती. परंतु मालविका हेगडेने केलं नाही. मालविका हेगडेने नवरा गेल्यानंतर आणि 7,000 करोडचं कर्ज असून सुद्धा ती कंपनी ताब्यामध्ये घेतली. 2020 साली त्या कंपनीमध्ये रिस्ट्रक्चरिंग सुरू केलं. 1,700 आउटलेट्स असताना त्याच्यातले कुठले आउटलेट्स प्रॉफिटेबल नाही आहेत, कुठले लॉस करतायत, त्या आउटलेट्सना कमी केलं आणि 1,700 आउटलेट्समधनं केवळ 425 प्रॉफिटेबल आउटलेट्स सुरू केले. त्यांचे अरेबिना कॉफी असते त्याचं एक्सपोर्ट सुरू केलं आणि 20,000 एकरवरती कॉफी प्लांटेशनमधनं पैसे कमवायला सुरुवात केली. हळू त्यांनी 7,000 करोडचं कर्ज 5 वर्षामध्ये 2025 साली 425 करोडवरती आणलंय मित्रांनो. आणि त्याच्यातही आज कंपनी प्रॉफिटेबल नाहीये. 68 करोडचा अजूनही लॉस आहे. परंतु त्या त्या तऱ्हेने कंपनी चालवतात. त्या तऱ्हेने कंपनी पुन्हा एकदा प्रॉफिटेबल आणून सी-सी-डी म्हणजे कॅफे कॉफी डे म्हणजे ज्यांनी कॉफी चे आउटलेट सुरू करण्याचं पहिल्यांदा मोठं स्वप्न बघितलं होतं. त्या स्वप्नाकडे पुन्हा एकदा कॉफी डेला घेऊन जायला त्या सज्ज होत आहेत. हॅट्स ऑफ टू मालविका हेगडे आणि हॅट्स ऑफ टू वुमन पॉवर.